सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार दिवशी वसू बारस आणि रमा एकादशी एकत्र आल्याने अगदी सुवर्ण दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. लक्ष्मी नारायणांची सेवा पूजा करण्यासाठी आणि गोमातेची सेवा पूजा करण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवा याच दिवसापासून आपल्या अंगणी लागत असतो. आपल्या देवघरात पहिला दिवा दिवाळीचा याच दिवसापासून लागत असतो. समुद्र मंथनातून ज्या 5 कामधेनू प्राप्त झाल्या होत्या त्या 5 प्रकारच्या गायींमध्ये एक गाय होती नंदा, तिचं नाव. या नंदा गोमातेची प्रतिकात्मक पूजा याच वसू बारशाला केली जाते. आपल्या कामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या सुख समृद्धी, कल्याण, समाधानासाठी, प्रगती आणि आरोग्यासाठी या गोमातेची या दिवशी पूजा आणि सेवा करण्याची आपली जुनी परंपरा आहे. आता तुमच्याकडं गाय वासरू नसेल तुमच्याकडं तर त्यांची प्रतिमा मूर्ती नसेल तुमच्याकडं तर एका पाटावर तांदळाने सुद्धा तुम्ही गाय वासराची प्रतिमा काढून त्याची पूजा करू शकता. आणि तुमच्या घरात दारात जर खरं गाय आणि वासरू असेल, सोन्याहून पिवळं ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं म्हटलेलंच आहे. त्या गोमातेची वासराची छान अशी रोजच सेवा करावी. पण या वसू बारशेला छान अशी गायीच्या पायाची दूध टाकून अभिषेक करून पूजा करावी. या दिवशी खूप सुंदर अनुभव येतात. याच दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. तर या दिवशी महिलांनो आठवणीने लवकर उठायचं आहे आणि आठवणीने आंघोळीनंतर घरात गोमूत्र जरूर शिंपडायचं आहे. तुमचं घर जर अगदी गावात असेल, अंगण असेल तर तुमच्याकडं गाईचं शेण वगैरे असेल तर छान असा पाण्यात शेण टाकून त्याचं सारवून घेतलं तुम्ही किंवा सडा टाकला शेणाचा, खूप सुंदर अनुभव येतात. यामुळे अलक्ष्मीचा नाश होतो आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते. म्हणून हा उपाय, ही सेवा जरूर करा. काही स्त्रिया मुलबाळ होण्यासाठी, आपल्या मुलांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी, ज्या महिलांना दादांना मुलबाळ होत नाही, काही अडीअडचणी येतात, त्यांनी या दिवशी उपवास करून गोमातेची सेवा जरूर करावी. विठ्ठल रुक्मिणीची सेवा करावी. तुमचं घर लवकरात लवकर 1 वर्षाच्या आत गोकुळ होणारच आहे अशा हेतूने आणि मनात श्रद्धा ठेवून जर जी व्यक्ती या दिवशी गोमातेची सेवा करते त्या व्यक्तीची सर्व इच्छा जरूर विठ्ठल रुक्मिणी जरूर पूर्ण करतात. साक्षात माता लक्ष्मी त्यांच्या घरात वास करत असते. म्हणून या दिवशी उपवास देखील करत असतात. ज्यांना उपवास करायचा, तुम्ही प्रथेनुसार परंपरेनुसार या दिवशी उपवास करतात तर नक्की करा. तो उपवास दिवसभर करायचा आहे. संध्याकाळी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करायची, करडईची भाजी किंवा गवारीची भाजी खाऊन आधी देवांना नैवेद्य दाखवावा आणि मग ती भाजी भाकर खाऊन हा उपवास सोडला जातो. या दिवशी मूग किंवा गव्हाचे पदार्थ उपवास करणाऱ्या व्यक्तीने, ज्या स्त्रिया उपवास करतात त्या स्त्रियांनी मूग आणि गहू अजिबात आहारात घेऊ नका उपवास सोडताना, तर अजिबात नाही. म्हणून या दिवशी गहू आणि मूग अजिबात खाऊ नये. ज्यांचा उपवास आहे या दिवशी मुलाबाळांसाठी स्त्रिया उपवास करतात त्यांनी तर अजिबात चुकून सुद्धा मूग आणि गहू अजिबात आहारात घेऊ नये. त्यांनी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, करडईची भाजी, गवारीची भाजी, एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही यावर उपवास सोडू शकता. या दिवशी समस्त गायींना म्हशींना ओवाळून पूजा केली जाते. म्हणूनच म्हटलं आहे, दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. वसू म्हणजे प्रकाश, सूर्य, वसू म्हणजे गाय, सू म्हणजे लक्ष्मी, वसू म्हणजे धनधान्य, वसू म्हणजे प्रत्येक माता भगिनी. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस असतो. आपण अश्विन कृष्ण द्वादशीलाच याच दिवशी वसू बारस गोद्वादशी या नावाने म्हणून सुद्धा ओळखला जातो हा दिवस. आणि हा दिवस आपण वसू बारस म्हणून सुद्धा साजरा करत असतो. दिवाळीचा पहिला दिवा याच दिवसापासून आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात, अंगणात लागतो. आपल्या घरात दिवाळीच्या शुभ पर्वावर लक्ष्मी मातेचे आगमन व्हावे ह्या हेतूने वसू बारसेचे पूजन केले जाते आणि आपल्या लेकरा बाळांना कायम एक रक्षण कवच मिळावं, त्यांची दिवस रात्र प्रगती व्हावी. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी सुद्धा हा दिवस अगदी आनंदाने साजरा करावा.
या दिवसापासूनच अभ्यंग स्नानाला खरी सुरुवात होते. दिवाळीचं अभ्यंग स्नान याच दिवसापासून सुरू होत असतं. मुलांना आंघोळ घालते आई, म्हणजे उटणं वगैरे लावून याच दिवसापासून काही घरांमध्ये उटणं लावून अभ्यंग स्नान लेकरा बाळांना घातलं जातं आणि वसुबारसेचा दिवस अगदी आनंदाने गोमातेची सेवा करून आनंदाने साजरा केला जातो. तर या दिवशी म्हणजे या वर्षी वसुबारशाला बऱ्याच वर्षी रमा एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी येत असतं. तर या वर्षी सुद्धा 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार दिवशी रमा एकादशी आणि वसुबारस एकत्र आल्याने महिला, दादा आणि लहान लेकरं सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकूनच आंघोळ करा. ज्यांना अपत्य प्राप्ती नाही आणि अपत्य प्राप्ती असणारे अशा सर्व व्यक्तींनी या दिवशी वसुबारसेला संध्याकाळी व्रत पूजा करायची आहे. जास्त करून आपण महिला हे व्रत आपल्या लेकरा बाळांच्या सुखासाठी करत असतो, पूजा देखील करत असतो. तुम्ही आधी कधीच पूजा केली नसेल आणि या वर्षी तुम्ही गाय वासराची सेवा करत आहात, पूजा करत आहात, खूप सोन्यासारखा अनुभव येईल. महिलांनो, गाय वासराची मूर्ती नसेल तर या दिवशी घेऊन यायची आहे आणि आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे आणि दरवर्षी त्या मूर्तीची छान अशी पूजा करा. रोजच मूर्तीची पूजा करा, पण वसुबारसेला गोमातेला गाईच्या दुधाने अभिषेक घालून छान अशी पूजा करायची आहे. वसुबारशाचा उपवास दिवसभर करून रात्री सोडायचा असतो. ज्यांना अपत्य प्राप्तीसाठी हे व्रत करायचे आहे आणि जे झालेल्या अपत्यांच्या सुखासाठी हे व्रत करत आहे त्यांनी वसुबारस ते कार्तिक पौर्णिमा या 17-18 दिवस रोज एक उपाय करायचा आहे. तुळशीच्या मुळाशी रोज चमचाभर गाईचं दूध अर्पण करायचं आहे. महिलांनो, करून तर बघा, वाईट तर काही होणार नाही. चांगल्याच तुमच्या घरात शुभ गोष्टी घडायला लागणार आहे. ज्यांना अपत्य प्राप्ती नाही आणि ज्यांना अपत्य प्राप्ती आहे म्हणजे ज्यांना मुलं बाळं आहे त्यांच्या सुख कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक दिवशी म्हणजे वसुबारस ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या 17-18 दिवस रोज तुळशीची पूजा करायची आणि तुळशीच्या मुळाशी एक चमचाभर गाईचं दूध अर्पण करायचं. रोज तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करायचं. हळदी, कुंकू, फुलं वाहून पूजा करावी. ओम ह्रीं क्लीं ए वृंदावने स्वाहा, ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा हा तुळशीचा मंत्र तुम्हाला किमान 11 वेळा म्हणायचा आहे. याच दिवसापासून दाराशी रांगोळी काढायला आपण सुरुवात करत असतो. आपण तर नेहमीच रांगोळी काढतो. सणावाराला किंवा मंगळवार, शुक्रवार आपण वर्षातले बरेच दिवस आपल्या दाराशी रांगोळी काढत असतो. पण आपण दिवाळीची रांगोळी याच दिवसापासून आपण दाराशी काढत असतो. आश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स्व द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गायीची आणि तिच्या पाडसासह म्हणजे गाई वासराची पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून निरांजन ओवाळून गाईच्या तुपाचा दिवा लावून आपण गाई वासराच्या मूर्तीला ओवाळायचं आहे. खरी गाय वासरू असेल त्या गाई वासराचं सुद्धा औक्षण गाईच्या तुपाच्या दिव्यानेच करायचं आहे. महिलांनो, तेलाचा दिव्याने औक्षण करू नका गाय वासराचं. तुम्ही घरात पाटावर पूजा मांडायची आहे. छान असं पाट मांडायचा आहे. अवतीभोवती रांगोळी काढून घ्या. पाटाच्या लाल किंवा पांढरा किंवा पिवळा रंगाचा कपडा असेल. रमा एकादशी सुद्धा आहे. लाल अंथरा किंवा पिवळा कपडा अंथरा. छान अशी गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे. तुम्ही 2 विड्याच्या पानांवर गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करू शकता. काही ठिकाणी फक्त गाय वासराची मूर्ती ठेवतात आणि तुमच्याकडं स्वामींचा फोटो असेल, तुम्ही स्वामींचा फोटो मागे ठेवा. तुम्ही 2 विड्याच्या पानावर गणपती मांडू शकता. काही महिला फक्त गाय वासराची पूजा करतात, फळांचा नैवेद्य दाखवतात. जो जेवण बनवलेलं असेल, भाकरी, भाजी, त्याचा नैवेद्य दाखवतात. त्याचबरोबर काही ठिकाणी पुरणपोळीसुद्धा नैवेद्यात ठेवली जाते. तुमची जशी परंपरा आहे ना वसुबारसेची पूजा करण्याची, तुम्ही त्याच पद्धतीने करायचं आहे. फक्त ज्या महिला उपवास करतात त्यांनी उपवास सोडताना किंवा दिवसभरात गहू आणि मूग हा आहारात अजिबात घेऊ नये. नाहीतर मग पूजा सेवा तुमची व्यर्थ आहे.
या दिवशी नैवेद्यात उडदाच्या वड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे। उडदाचे वडे नैवेद्यात ठेवले जातात। घरातील सवाष्ण महिला गाईच्या पावलावर पाणी घालतात। दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात। पायावर अर्घ देऊन ओवाळून पूजा केली जाते। त्याचबरोबर तुमच्याकडं घरात मूर्ती असेल त्या मूर्तीची सुद्धा म्हणजे तुमच्याकडं पितळाची मूर्ती असेल तर छान असा अभिषेक घालायचा आहे। तुमच्याकडं मातीची वगैरे किंवा दगडी वगैरे मूर्ती असेल तर मग तुम्ही त्याला फक्त लांबूनच थोडंसं पाणी दूध अर्पण करा फुलाने आणि मग तुम्ही पूजा करायची आहे। या दिवशी रमा एकादशीला तुळशीची पूजा अवश्य करा। मी तुम्हाला सांगितलंच महिलांनो, तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा ज्यांना संतान आहे त्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रगतीसाठी वसू बारस ते कार्तिक पौर्णिमा रोज तुळशी मातेची पूजा करायची। हळद कुंकू फुलं वाहून आणि चमचाभर गाईचं दूध अर्पण करायचं आहे। छान अशी रोज पूजा करा। देवी तुळशीचा रोज मंत्र म्हणायचा आहे आणि किमान 11 वेळा किंवा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा तुळशी समोर उभं राहून तुम्हाला रोज बोलायचं आहे। तुमचं जर मोठं तुळशी वृंदावन असेल बंगला वगैरे असेल तर रोज तुम्ही 21 वेळा 11 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालत जरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तर सोन्याहून पिवळं खूप सुंदर अनुभव येतील। साक्षात लक्ष्मी नारायण कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला दर्शन देऊन जाईल। घरात शुभ कार्य घडत नसेल, मुलं मोठी झालेली आहे, लग्न कार्यात अडचणी येतात, त्या आईने सुद्धा हा उपाय ही सेवा तुळशी मातेची रोज करा। तुळशीचं लग्न होण्याच्या आत तुमच्या लेकीचं किंवा लेकाचं लग्न योग्य ठिकाणी ठरून येणार आहे आणि तुळशीचं लग्न झाल्यावर लगेच तुमच्या घरात मंगल कार्य होणार आहे। असा हा सुंदर उपाय आहे, सेवा आहे, जरूर ही सेवा करा। त्याचबरोबर ज्या मुलांना किंवा मुलींना लग्नाची मनात खूप आशा आहे पण काही ना काही कुंडलीत काही ना काही दोष निघतो किंवा ग्रह दोष आडवे येतात, काही ना काही करून लग्न जमण्यात खूप अडचणी येतात। लग्न कार्यातील अडथळे संपूर्णपणे दूर होऊन चांगल्या ठिकाणी लग्न जमून निर्विघ्नपणे लग्न होण्यासाठी वसू बारसेला काय करायचंय, मुठभर चणा डाळ थोडीशी 15-20 मिनिटं भिजवून घ्यायची आहे। अर्धा 1 तास भिजवली तरीही चालेल। चणा डाळ भिजवून घ्यायची आहे आणि मुठभर चणा डाळ तुम्हाला त्याच्यावर एक गुळाचा खडा ठेवून घ्यायचा आहे। एखाद्या ताटलीत न्या, पत्रावळीत न्या आणि गाईला तुम्हाला त्या दोन्ही वस्तू म्हणजे चण्याची डाळ आणि गुळाचा खडा हे दोन्ही वस्तू स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे। गाय मारकी असेल तर तिथं कोणी व्यक्ती असेल गाईला सांभाळणारा त्याच्याकडे द्या, त्याला खाऊ घालायला सांगा। लवकरात लवकर तुमचं योग्य ठिकाणीच लग्न जमून येणार आहे म्हणून गाईला नक्की थोडीशी चणा डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे। आता सगळ्यांनाच रात्रंदिवस प्रगती हवी आहे, त्यांनी सुद्धा आपण या दिवशी चपाती नसल बनवत, बऱ्याच ठिकाणी गहू आणि मूग खाल्ले जात नाही तर त्यांनी काय करायचं, या दिवशी तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकर केलेली असेल, जी भाकर बनवलेली असेल, आता भाकर नसेल तुम्ही चपाती खातात मग चपातीला तूप लावायचं आहे किंवा भाकरीला गाईचं तूप लावायचं, त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। पुरणपोळी केली असेल तर अतिशय उत्तम, गाईचं तूप लावा आणि स्वतःच्या हाताने गोमातेला हा घास हा नैवेद्य जरूर खाऊ घाला। चपाती खाऊ घाला, भाकर खाऊ घाला किंवा पुरणपोळी। आणि ज्यांच्या लग्न कार्यात अडचणी येत आहे त्या मुलाने किंवा मुलीने स्वतः उपाय जरूर करा। सेवा थोडीशी चणा डाळ भिजवून त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि गोमातेला तुमची इच्छा बोलून तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे। नमस्कार करून घरी या। त्याचबरोबर वसू बारसेला तुम्ही गोशाळेत गेला किंवा काही ठिकाणी गाईला घेऊन गडी बसलेला असतो म्हणजे सांभाळणारा व्यक्ती बसलेला असतो, त्याच्याकडं तुम्हाला हिरवा चारा मिळून जाईल। त्याच्याकडून 11 रुपयाचा किंवा 21 रुपयाचा जशी आपण ब्राह्मणाला वगैरे दक्षिणा देतो त्या स्वरूपात त्याला पैसे द्यायचे आहे तुम्हाला। लक्ष्मी तुमच्याकडे खेचून येईल अशी ही सुंदर सेवा आहे। 11 रुपये, तुम्ही 10 रुपयाचा चारा घेत असाल 1 रुपये वाढवून द्या।
20 रुपयाचा घेत असाल 1 रुपये वाढवून द्या. 11 रुपये किंवा 21 रुपये जास्त दान करायचं असेल अतिशय उत्तम, पण 1 रुपये जास्तीचा ठेवा. खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येणार आहे. 11 रुपयाचा, 21 रुपयाचा किंवा जास्तीत जास्त रुपयाचा हिरवा चारा गाईला खाऊ घालायचा आहे. तुम्हाला हिरव्या चाऱ्याची पेंडी मिळून जाईल, सहज मिळून जाईल. सकाळी खाऊ घाला, संध्याकाळी खाऊ घाला, नियम नाही. पण हिरवा चारा 11 रुपयाचा, 21 रुपयाचा खाऊ घालायचा आहे. यामुळे 7 जन्मांचं पुण्य आपल्याला मिळतं आणि घरातून 7 जन्मांची गरिबी, दारिद्र्य निघून जातं. महिलांनो, दादांनो, सेवा नक्की करा. घरातून नसेल नेलेली चपाती किंवा नसेल नेलेलं काही तुम्ही अन्न गाईसाठी, तर तिथं हिरवा चारा तुम्हाला मिळून जाईल. 11 रुपयाचा, 21 रुपयाचा घ्या आणि गाईला खाऊ घाला, नमस्कार करा आणि मग घरी यायचं आहे तुम्हाला. या दिवशी गोमातेची सेवा करून, दर्शन करून गाईच्या पायाखालची चिमूटभर माती घरी घेऊन यायची आहे. थोडासा रुमाल, कागद बरोबर घेऊन जा. महिलांनो, दादांनो, गाईच्या पायाजवळची, पायाखालची थोडीशी माती बरोबर घेऊन यायचं आहे. आणि जेव्हा आपण अंगणात रांगोळीसाठी अंगण सारवतो गेरुने वगैरे, त्यात थोडीशी ती माती मिक्स करायची आहे. आणि बाकीची माती तुम्ही थोडीशी माती एखाद्या पुडीत वाळून तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. थोडीशी माती आपल्या तुळशीच्या वृंदावनात टाकायची आहे. अखंड लक्ष्मीचा कायम तुमच्या घरात वास राहील. सुख समृद्धी येईल, मुलाबाळांची प्रगती होईल. खूप सुंदर ही सेवा आहे. गाईची माती, पायाखालची माती जरूर घेऊन या. वसू बारसेची पूजा आपण संध्याकाळीच करत असतो, तर संध्याकाळी 6 वाजेपासून 6-6:30 वाजेपासून तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता. ते संध्याकाळी 7:30, थोडा उशीर झाला माझ्या महिलांना, तर 8 वाजेच्या आत आपल्या घरात वसू बारसेची म्हणजे गोमाता तिच्या बछड्यासह तुमच्याकडं मूर्ती असेल, छान अशी पूजा करायची आहे. नैवेद्य दाखवा. ते लहान लेकरं असतील तुमच्या घरात, तो प्रसाद म्हणून वाटला तुम्ही, अतिशय उत्तम. वसू बारसेला पंचगव्याला खूप महत्त्व आहे. पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या 5 वस्तू, त्यात गाईचे दूध, तूप, दही, शेण, गोमूत्र. पंचगव्याने या दिवशी आंघोळसुद्धा करतात. मी तुम्हाला सांगितलं की वसुबारस आणि रमा एकादशीच्या दिवशी हळद टाकून आंघोळ करा. त्याचबरोबर या वस्तूसुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका. तुम्हाला जर टाकायच्या असतील आणि नसेल टाकायचं, थोडंसं गोमूत्र टाका आणि हळद टाकून आंघोळ करा. तुम्ही लहान लेकरांना आंघोळ घालतात तर दूध, दही, तूप, शेण नसेल थोडंसं गोमूत्र पाण्यात टाका, चिमूटभर हळद टाका. पंचगव्याने अभ्यंग स्नान केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळणार आहे. यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश, प्रगती मिळवून देत असते आणि आपली दिवाळी सोन्यासारखी बनवून टाकते देवी लक्ष्मी. म्हणून पंचगव्याने आंघोळ करणं या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर महिलांनो, गोमूत्र दारात जरूर शिंपडून द्या, संपूर्ण घरात शिंपडा. या दिवशी रमा एकादशी आहे. आठवणीने उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्राचं लेपन जरूर करा. खूप सोनेरी अनुभव येतील. उद्या वसू बारसेची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी महिलांनो, गाईची शेणी घ्यायची आहे. अगदी छोटासा गाईचा शेणीचा तुकडा जरी घेतला, मोठीच घ्यायची असं नाही. तुम्ही ज्या मातीच्या पंतीत किंवा कापूर जाळायचं तुमचं भांडं असेल, त्यात थोडीशी शेणी घ्यायची आहे तुम्हाला. त्यावर गाईचं 2-4 थेंब तुम्हाला त्यावर तूप टाकायचं आहे. छान असा कापूर जाळा. त्यावर 2-3 लवंग जाळायचे आहे. 5 जाळू शकता, 7-11 जेवढ्या जाळायच्या लवंग जाळू शकता. थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे. लोबान असेल, गुगल असेल, ज्या वस्तू आहे तुमच्याकडं धूप करण्याच्या त्या वस्तू टाकायच्या आहे. थोडीशी गुलाबाचे पाकळ्या असतील तुमच्याकडं सुकवलेल्या किंवा ताज्या गुलाबाच्या पाकळ्या असतील, किमान 2 गुलाबाच्या पाकळ्या टाका. उद्या शुक्रवार आहे. गाईच्या शेणीवर या वस्तू आवर्जून जाळा. संपूर्ण घरात कापूर धूप फिरवायचा आहे. आधी देवी आईला दाखवा, माता लक्ष्मीला. या धुपाने, या वासाने सुद्धा घरातलं वातावरण इतकं प्रसन्न होईल आणि आई लक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. अखंड लक्ष्मी नांदेल. लक्ष्मी पूजनाच्या आतच तुमच्या घरात स्थिर स्वरूपात, अखंड स्वरूपात आई लक्ष्मी नारायण तुमच्या घरात वास करणार आहे. 7 जन्मांचं दारिद्र्य, दुःख दूर करणारा हा उद्याचा दिवस आहे. गाईच्या शेणीवर धूप करणं खूप प्रभावी ठरत असतं. जे काही वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, घरात ग्रहदोष असतील,
मुलांना किंवा तुम्हाला संपूर्ण नष्ट होतात। आपली वास्तू नेहमी प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते आणि अशा वास्तूत अखंड लक्ष्मी नांदते आणि या घरातल्या लेकरा बाळांची सर्वांची भरभरून प्रगती होते, तिथं आर्थिक प्रगती होते आणि सोन्यासारखे अनुभव येतात। या घरात शुभ मंगल कार्य घडून येतील तुमच्या घरात, म्हणजे सगळ्या काही शुभ गोष्टी घडायला लागतील। म्हणून उद्या कापूर सोबत गाईच्या शेणीवर कापूर आणि 2-3 लवंग, लोबान, गुगल, थोडासा गाईच्या शेणीवर थोडासा आधी गाईचं तूप जरूर टाकून घ्या। थोडीशी गाईच्या तुपात ती शेणी भिजवून घ्यायची आहे। 2-4 थेंब जरूर गाईचं तूप टाका। गुळाचा खडा टाका, गावरान गुळ असेल थोडासा बारीकसा खडा टाका। नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असेल, घरात पती पत्नी असतील, मुलांमध्ये आईवडिलांमध्ये नात्यात दुरावा निर्माण झालेला असेल, कटुपणा आलेला असेल, तो सुद्धा निघून जाईल आणि नात्यात सर्व नात्यात पती पत्नीचंच नाही तर मुलं असतील, आई वडील, सासू सुना सर्वांच्या नात्यामध्ये प्रेम निर्माण होईल। असा हा सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे। जरूर करा महिलांनो। अगदी रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत केला ना तुम्ही, बाहेर गेलेला आहात शॉपिंग वगैरे करायला, घरी आल्यानंतर छान असा हा उपाय जरूर करा। व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।